पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओ माझे भाऊजी आता माझ्या भाऊजींबद्दल काही बोलायचं नाही। हा त्यांचं खरं प्रेम आहे अनामिका ताईंवर। काय हो भाऊजी? हो हा पण मग तुमच्या त्याच्या अनामिका ताई आहे त्या दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे ही गोष्ट विसरली तुमचे भाऊजी। चला आता वाद पुरे। दसऱ्याच्या दिवशी मला वाड्यात वाद नको। वल्ली तू स्वयंपाकाचं बघ। मी उरलेलं वर्तमानपत्र वाचतो। हो ओके मी माझ्या मावशीला सोनं देतो। सोनं नाही म्हणजे सोनं म्हणजे आपट्याचं पान का सोन्याचं पान असं? सोन्याचं आपट्याचं पान। दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। मी एवढा वाईट नाही हो मावशी जेवढा तुम्हाला वाटतोय। मावशी याच्याकडे बघितलं का? याच्या हातात असताना तर रावणासारखं चौकात बांधून माझं दहनच केलं असतं याने। अरे त्यानेच काय मी तुझं आधी दहन केलं असतं। बरं असं आता काय झालं? हे तुझं सोनं तुझं तुलाच लखलाभ हो। तू आम्हाला पैशात तोलायचा प्रयत्न करू नकोस। मी तोलायला नाही आलो मावशी मी जिंकायला आलोय। परमेश्वरा याला चांगल्या वाईटाची जाण दे आणि हा खरंच योग्य असेल ना तरच याला विजय कर। ऐकलोस ना बाबा? हा चला चला पटवर्धन छान झाली पूजा। होय सर। काय आहे मॅनेजमेंट कुठलंही असलं तरी कामावर श्रद्धा असणं जास्त महत्वाचं हो की नाही? होय सर कारण शेवटी आपल्या हातात आपलं कामच आहे ना। कारण बॉस कसा असावा हे जर नोकरदार माणसांच्या हातात असतं तर मग जगाला प्रत्येक नोकरदार माणूस सुखी झाला असता। मी आहे बाहेर। हो सर। चला निघूया। हो मी फक्त ते हात सोड। मी तुझा हात धरलाच नाहीये। तिचा हात सोड। तिचा हात धरायचा की सोडायचा त्या सांगतील ना। तू वाट सोड। तू हात सोड मी वाट सोडतो। ठीक आहे रहा असा दिवसभर उभा पण आता तुझ्या सांगण्यावरून आम्ही हात सोडणार नाही। माझ्या डोक्यात जाऊ नकोस। तू माझ्या डोक्यात जातोस तसा?
ठीक आहे. मी काय म्हणते सौरभ, तू असाच दिवसभर माझा हात धरून उभा राहशील इथे? दिवसभर? आयुष्यभर? तुम्ही म्हणालात ना, तर मी आयुष्यभर तुमचा हात असाच हातात धरून इथेच उभा राहू शकतो. इनफॅक्ट आवडेल मला. मी काय म्हणतो, आज आपण दिवसभर असेच उभे राहूया? हो. चिंतामणी, सौरभ सरांना बघितलंस का? ऑफकोर्स. काय दिसतायत? आज ना मी त्यांच्यासोबत एक सेल्फी काढणार आहे आणि तो चांदणीला पाठवणार आहे. ऑफिसचा दसरा मिस करते काय? तिला शिक्षा देऊयात. हो ना, आज ती असती ना फ्लॅटच झाली असती. चिंतामणी, हा, तुम्हाला सांगितलं नाही मी कशी दिसतीये? अगं खूप क्यूट दिसतेस तू, खास करून तुझी लिपस्टिक. ए, माझ्यासाठी पण एक ऑर्डर कर ना. तुझ्यासाठी? ए गप ग, मला ना माझ्या बहिणीला गिफ्ट करायची. मग ठीक आहे. घोरपडे. अहो काय शेंडे, घाबरवलं ना मला. मग काय करणार? तुम्ही शुगरला घाबरत नाही, डायबिटीज असताना सुद्धा नुसतं गोड खात असता. मग आम्हाला लक्ष ठेवावं लागतं ना. ठेवा. घ्या, एक दिवस चालतं. पटे, हा. तुम्ही हसलात की इतक्या सुंदर दिसता. तू समोर असलास की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. ऐका ना, मला एकदा चिमटा काढा ना. मला एकदा चिमटा काढा ना. का? नाही, मला खात्री करून घ्यायची की खरंच हे सगळं घडतंय ना. म्हणजे खरंच तुम्ही पहिल्यासारख्या वागायला लागलायत ना. खरंच तुम्ही परत नॉर्मल झालेला आहात ना. अबनॉर्मल असते का मी मध्ये मध्ये? काय झालं? काही नाही रे. आकाश समोर आला ना की स्वतःला शांत ठेवणं नाही जमत. मग आपण विसरून जायचं की आपल्या आयुष्यात आपल्या समोर असा कोणतरी माणूस आहे. असं कसं विसरून जायचं? ते तुम्ही माझ्यावर सोडा. वाह 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 वाह, क्या बात आहे गाईज. मस्त. ऑफिस खूप छान सजवलंय.
छानपैकी झेंडूंच्या फुलाची तोरणं लागलेली आहे, बाहेर तिकडे दरवाजाच्या बाहेर रांगोळी आहे मस्तपैकी. आज का माहौल ही कुछ अलग है ना. चला, मस्त फेस्टिवलचा दिवस आहे, तर आपण एक काम करूया का, काहीतरी अशी ग्रुप ऍक्टिव्हिटी किंवा एखादा परफॉर्म वगैरे काही करूया. मागच्या वर्षी सारखा भोंडला. अगं पण त्यात पुरुष कसे सामील होणार. अरे हा, तमशरात ओ शिर्के काका, तुम्हाला एकच गेम येतो का? एक मिनिट, एक काम करूया आपण. आज मस्तपैकी दसरा आहे, दांडिया खेळूया का. वाव, दांडिया. यस. मॅम आणि सर किती क्यूट दिसतात. बघ ना, मला सौरभ सर इतके आवडतात, तरी पण मला असं वाटतं की त्यांची आणि अनामिका मॅमची पेअरच बेस्ट आहे. मेड फॉर इच अदर. स्टॉप. तुझं नाव काय. रोहिणी. तू इथे डान्स करायला आलीस का गप्पा मारायला आली. सॉरी सर. आउट. आउट. इकडे बघ. तिकडे काय बघतेस. चल बाहेर हो. म्युझिक. थँक्स. आज हात दिलास, घरात आश्रय दिलास,
तुझ्यामुळे वाचलो मी. आत्ता जरी तुला मी वाचवलं असलं ना आकाश, तरी मुळात तू पडलायस स्वतःच्या कर्मांमुळे. कसं आहे ना, आपण समोरच्यासाठी खड्डा खणला की आपण त्याच्यात हमखास पडतो. फ्रेंड्स, चला सर्वजण एक ब्रेक घेऊन रिफ्रेश होऊयात. मी काय केलं होतं? मला असं का बोललेस? असू दे, तू लक्ष नको देऊस. मॅम, माझा असा इन्सल्ट कधीच कोणी केला नव्हता. मी नेहमी चांगलं काम करते. आम्हाला सगळ्यांना माहिती नाही का ते? आमच्यापैकी कोणी काय बोललंय का तुला? सोडून द्यायचं. हो, आकाश सर ना चिडतात असे. तू विसरून जा. हं? अगं रोहिणी, काय रडतेस? बघ, मेकअप खराब होईल. चल, अजून दांडिया खेळायची आपल्याला. चल चल लवकर. चल चल चल. आकाश पण ना, आकाश घरच्यांची वाईट वागतोच, पण ऑफिसमध्ये काय हा मूर्खपणा. आपण दोघे एकत्र आहोत हे बघवत नाही त्याला. हो, पण त्याचा त्रास इतरांना कशाला? आणि या भीतीने आपण दोघांनी सतत त्याचं ऐकत राहायचं, हेही पटत नाही मला. पण मग काय करूया? आकाश इतक्या सहजासहजी आपल्या मार्गातून बाजूला होणार नाहीये. कायद्याची मदत घेऊया मी अनामिका. तुम्ही पूर्वी एकदा डिवोर्स घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा तुम्हाला ते शक्य झालं नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलाय, राधा मोठी झाली आणि आता मी आहे तुमच्या बरोबर. होईल सगळं नीट. 100%. मला तुमच्याशी लग्न करायचं मिस अनामिका. आणि जर तुम्हालाही माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला घटस्फोट घेणं फार महत्वाचं आहे.